या दोघांना बघून तर मी सुद्धा घाबरले. हॅलो अँड वेलकम बॅक टू अ न्यू व्लॉग. म्हातारीची चूड आणि बरंच काही बघून आल्यानंतर आम्ही ठरवलं की आता जरा बीचवरती जाऊन चिल करूया. म्हणून गोल्डन आवर बघण्यासाठी आम्ही बीचवरती पोहोचलो आणि मी खरंच सांगते, मी या समुद्राच्या अगदी प्रेमात पडले. आता गोल्डन आवर आहे तर थोडा फायदा तर उचलला पाहिजेच, म्हणून मस्तपैकी फोटोशूट केला आम्ही. आणि हॉटेलवर आलो तर बघतो तर काय बिर्याणी आमची वाट बघत होती. आणि ही बिर्याणी बनवली होती भक्ती आणि रोहित दादाने, ज्यांची चव अजूनसुद्धा माझ्या जिभेवर रेंगाळते आहे. ये बड़े बच्चे जो छोटे बच्चों जैसी हरकतें कर रहे हैं, इनको हमने एक लाइन में खड़ा किया और इनके मुंह में दे दिया चमचा लिंबू. यांची चमचा लिंबूची रेस बघून मी खूप हसले, कारण की एक तर यांना नीट चालता येत नव्हतं, चालता चालता यांचे लिंबू पडत होते, काही ओव्हर कॉन्फिडन्समध्ये लिंबू पाडत होते आणि एवढी पळापळ करून बिचाऱ्या आणि एकमेकांना कडाक्याची कॉम्पिटिशन देऊन शेवटी जिंकल्या त्या माझे सासूच. आता बारी होती छोटे बच्चों की डान्स की, तर हे जे माझे दीर आहेत ना, यांना बघून मी लिटरली घाबरले. कारण असं म्हणजे मी डान्स तर बघितलेला आहे, पण हा मिरगी डान्स मी पहिल्यांदा बघितला होता. आणि यांचे वेडेचाळे बघून ना खरंच मला खूप हसू येत होतं. आणि कालपर्यंत ज्या माणसाला मी इनोसेंट, स्वीट, क्यूट असा माझा नवरा समजत होते, तो अगदी ऑपोजिट आहे हे मला कळालं. आणि हा मित्रांपेक्षा जास्त कझिन्समध्ये असा होतो हेही मला कळालं. तो मेरे दिल से एक ही निकल रहा था की मेरे साथ धोखा हुआ है बाबू भैया, मेरे साथ धोखा हुआ है. पण ठीक आहे, आता काय करणार, शेवटी नवरा आहे आपला. मी ॲक्सेप्ट केलं याची ही पर्सनॅलिटीसुद्धा. आणि त्यानंतर यांनी जो मिरगी डान्स केला आहे ना बाबा, ओ माय गॉड, मी जे घाबरले मी तुम्हाला सांगू नाही शकत. पण नंतर म्हटलं चला थोडं आपण पण यांचा वेडेपणात जॉईन होऊ, म्हणून मीही वेड्यासारखे डान्स करायला गेले. पण माझ्या वंसनच्या मूव्स बघून मी जे शॉक झाले. आणि ये जे खौफ दिख रहा है ना, मतलब एक मी लॉस्ट. आणि त्यानंतर माझ्या वंस आणि दिरांनी जे मस्त परफॉर्मन्स दिला होता, म्हणजे मी यांना बघून, पण हे लोक काय थकत नव्हते. पुढेही आम्ही खूप मजा केली, ती बघण्यासाठी मला फॉलो करा.